मोदीजी इराण आणि इस्रायलच्या वादात अडकलेले होते असं मला वाटतं. ही गोष्ट समजून घेण्यासाठी दोन दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन असा आहे की जर मोदीजींना माहीतच नव्हतं की इस्रायल इराणवर हल्ला करणार आहे, म्हणून त्यांनी इस्रायलकडून आलेलं निमंत्रण हे एक साधं निमंत्रण म्हणून स्वीकारलं. ते तिथं गेले आणि आय स्टँड विथ इस्रायल असं बोलले, म्हणजे त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला. पण जसे ते भारतात परतले तसं इस्रायलने इराणवर हल्ला केला. आता समस्या अशी झाली की आधीच इस्रायलला समर्थन दिलेलं असल्यामुळं जर त्यांनी नंतर इराणचा पाठिंबा घेतला किंवा इस्रायलला विरोध केला तर भारताची भूमिका कमकुवत दिसली असती. हे कसले पंतप्रधान आधी समर्थन देतात आणि मग भूमिका बदलतात अशी टीका झाली असती. त्यामुळे कदाचित मोदीजी शांत राहिले, ना पूर्ण समर्थन ना पूर्ण विरोध. दुसरा दृष्टिकोन असा आहे, जर मोदीजींना आधीच माहित होतं की इस्रायल इराणवर हल्ला करणार आहे आणि तरीही ते इस्रायलला गेले आणि आय स्टँड विथ इस्रायल असं म्हणाले, तर याचा अर्थ असा नाही की ते चुकीचे आहेत. कोणतेही सरकार असो ते आपल्या देशाच्या हितासाठीच निर्णय घेत असतं. जसं काही लोक म्हणतात की एक पक्ष देशविरोधी आहे, पण खरं म्हणजे कोणतेही सरकार जाणीवपूर्वक देशाच्या विरोधात काम करत नाही. हा हे खरं आहे की धोरणांवर टीका करणं योग्य आहे, करू शकतो, पण हेतूंवर शंका घेणं नेहमीच योग्य नसतं, हे लक्षात घ्या. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची सामुद्रधुनी याच्याबद्दल बोलायचं झालं तर अनेकांना असं वाटलं होतं की इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करतील आणि युद्ध 2 ते 3 दिवसात संपेल. सुपर पॉवर समोर कोणीही टिकणार नाही असा अंदाज होता. म्हणूनच काहींना वाटलं असेल की शक्तिशाली बाजूला राहणं फायद्याचं आहे. पण इथंच मोठी चूक झाली. इराणला कमी लेखण्यात आलं. इराणनं थेट युद्ध न करता असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजेच अप्रत्यक्ष युद्धाची रणनीती वापरली. त्यांनी मोझेक स्ट्रॅटेजी वापरली, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी दबाव निर्माण करणं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला त्यांनी कोंबडीच्या मानेसारखं वापरलं. जिथं दबाव टाकला तिथं संपूर्ण जगावर परिणाम झाला. म्हणूनच असं म्हणता येईल की मोदीजी एका कठीण परिस्थितीत अडकलेले होते. जर त्यांना माहिती नव्हतं तर त्यांनी नकळत समर्थन दिलं आणि मग मागे फिरणं कठीण झालं. आणि जर माहिती होतं तर त्यांनी कदाचित ही रणनीती वापरली असेल की शक्तिशाली बाजूला राहणं देशाच्या हिताचं आहे. माझ्या मते आपण धोरणांवर किंवा रणनीतीवर नक्कीच प्रश्न विचारू शकतो, पण एखाद्या नेत्याच्या किंवा सरकारच्या हेतूवर शंका घेणं हे नेहमीच योग्य नसतं, हे लक्षात घ्या.